नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजेच मस्त अशी चमचमीत झणझणीत आपण गावर बनवणार आहोत. तीही मुलांच्या डब्यावर, मुलांच्याच नाही तर सर्वांच्याच डब्यावर होईल या पद्धतीने. आणि खूप टेस्टी लागते. वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. अजिबात गुळगुळीत अशी लागणार नाही आपली भाजी. चला तर मग प्रथम मी गवार घेतलेले एक पाव स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहे. तिकडे एक कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो कट करून घेतले, 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आहे, कढीपत्त्याचे 10-12 पानं घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. प्रथम आपल्याला गवार भाजून घ्यायची आहे. इथे गवार भाजण्यासाठी मी एक चमचा भर तेल घालून घेतले. आपण नॉर्मल चमचा असतो पोहे खायचा तो चमचा मी तेल घालून घेतले. अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आपल्याला गवार भाजण्यासाठी. छान गरम झालं की आपल्याला गवार घालून घ्यायची आहे. सर्व गवार घालून घेतली. अगदी थोडस मीठ घालून घेते आणि छान असे डाग पडूस तर आपल्याला गवार भाजून घ्यायचे आहे. 1 ते 1.5 मिनिट झालेले आहे. आपली गवार मस्त अशी परतत आहे. आणखी 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. कलर बघत असाल तर मस्त असा हिरवागार कलर राहिलेला आहे आपल्या गवारीचा. 3 ते 4 मिनिट झालेले आहे. आपली गवार मस्त अशी परतलेली आहे. आता आपण गवार पूर्ण काढून घेणार आहोत. तेल घालून घेतलेले त्याच पॅन मध्ये तेल छान गरम झालं की आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायचे. मोहरी घालून घेते. त्यातच जिरं जिरं मोहरी छान फुललं की घालणार आहोत आपण कढीपत्ता, लसूण आणि कांदा. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. आता घालणार आहोत टोमॅटो. टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे. टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ. आपण प्रथम गौरीच्या शेंगामध्ये सुद्धा मीठ घातले होतं, त्या हिशोबाने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आपला कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. 1 चमचा घरचा साठवणीचा मसाला, तो मसाला नसेल तर मिरची पावडर आणि गरम मसाला घालू शकता. त्यात घालून घेते हळद, अर्धा चमचा धना पावडर. छान मिक्स करून आपण गौरीच्या शेंगा घालून घेणार आहोत. एकजीव करून घेते. एकजीव करून घेतले मसाला. आपण आता थोडासा पाण्याचा हपका मारून आपण झाकण ठेवणार आहोत. अगदी थोडासा पाण्याचा हपका मारून घेतलाय आणि मस्त झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आपली गवार छान अशी परतत आहे. आता आपण घालणार आहोत 1 चमचा दाण्याचा कूट. अगदी 1 चमचा घालून घेते आणि पुन्हा एकदा एकजीव करून एक हलका पाण्याचा हपका मारून पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे. जास्त नाही, फक्त 2-3 मिनिट आपण झाकण ठेवून घेणार पुन्हा एकदा. दाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपण मस्त 2-3 मिनिटं परतून घेतलेले आहे आणि अतिशय सुंदर अशी आपली भाजी दिसत आहे आणि टेस्टी सुद्धा तेवढीच झालेली आहे. आपण जेव्हा पहिल्यांदा परतून घेतो त्याच्याने काय होतं, आपली भाजी जी आहे ती गुळगुळीत लागत नाही. अतिशय सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे. सर्वात शेवट कोथिंबीर. छान झाली भाजी आपली. बघत असाल तर अतिशय सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे गवारीची. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.